पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण भाग नंबर 5 बघणार आहोत आणि आज एक सुंदरशी अशी गझल कविता तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर चला मग वेळ न दवडता पटकन आपण कविता म्हणूया. परंतु त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आज एक गझल घेऊन आलोय. कवितेचं शीर्षक आहे देवाला कुठे कान आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. डिग्री असूनही नोकरी मज भिकेत द्यावी. डिग्री असूनही नोकरी मज भिकेत द्यावी. व्यवस्थेत इथल्या आरक्षणाला मान आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. नमुना 8 आणि 7/12 बँकेत गेला. नमुना 8 आणि 7/12 बँकेत गेल्या. बेगडी जिंदगीचे फेडणे आता लोन आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. कीर्तन सत्संग खच्चून भरले माणसाने. कीर्तन सत्संग खच्चून भरलेले माणसाने, तरी दुःख ऐकण्या देवाला कुठे कान आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. टिफिन अर्ध्या पोळीचा आणि दप्तर गोणी भर. टिफिन अर्ध्या पोळीचा आणि दप्तर गोणी भर. इवल्याशा बाळाचा इवलासा प्राण आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. कितीही झालेत पापे तरी शांती मस्तकी. कितीही झालेत पापे तरी शांती मस्तकी. पाप फेडण्या मंदिरी चालते गुप्तदान आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. उद्योजकांच्या कंपन्या भाव मोल तो सारखा. उद्योजकांच्या कंपन्या भाव मोल तो सारखा आणि बेमोल हिरवेगार येथे शेतकऱ्याचे रान आहे. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे पण छान आहे. धन्यवाद. चला तर मग गझलेचा अर्थ समजून घेऊया. जरी जिंदगी फाटकी पण छान आहे, स्वप्नातली का होईना पण छान आहे. आता इथे प्रत्येकाची जिंदगी प्रत्येकाला माहितीच आहे. ती स्वप्नात जरी मोठी असेल पण प्रत्यक्षात मात्र ती छोटी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. डिग्री असूनही नोकरी मज भिकेस द्यावी. व्यवस्थेत इथल्या आरक्षणाला मान आहे. आज सगळ्या काही जे काही नोकऱ्या आहेत, फर्स्ट क्लास डिग्रीचा विद्यार्थी जो काय आहे ना, तर त्याला ही नोकरीसाठी वन फिरावं लागतं आणि आरक्षणालाच या ठिकाणी मान आहे हे मला सांगायचं. आणि नमुना 8 आणि 7/12 बँकेत गेला आणि बेगडी जिंदगीचे फेडणे आता लोन आहे. स्वतःच्या शेताचा 7/12 आज बँकेत आहे आणि लोन जे काही झालेलं आहे ते लोन आता फेडत बसायचं आहे. अशी जिंदगी, वेगळी जिंदगी आहे नाही का. कीर्तन सत्संग खर्चून भरलेले. आज एक वेळेस कामाला दांडी असेल, नोकरीला दांडी असेल, पण कुठे कीर्तन असेल, सत्संग असेल तर त्या ठिकाणी आवर्जून जाणं आहे. गेलंही पाहिजे, परंतु आज खच्चून भरलेले आहे. परंतु दुःख तर काही कमी होत नाही. म्हणून मग मी म्हटलेलं आहे की कीर्तन सत्संग खच्चून भरलेले माणसाने, तरी दुःख ऐकण्या देवाला कुठे कान आहे. दुःख तर काही कमी होत नाही. आणि त्याच्यानंतर टिफिन अर्ध्या पोळीचा आणि दप्तर गोणीवर. टिफिन मध्ये पोळी मात्र अर्धीच आणि शाळेत जायला एवढंच मुलगा आणि त्याच्या पाठीवरती गोणीभर दप्तर. आणि मग इवल्याशा बाळाचा इवलासा प्राण आहे. म्हणजे काय आहे जर बघितलं तर त्या ठिकाणी ते दप्तराचा बोजा तो वाहू शकत नाही आणि पोळी मात्र फक्त अर्धी. कितीही झाले ते पापे तरी शान मस्तकी.
कितीही झाले तपापे तरी शांती मस्तकी, आणि पाप फेडण्या मंदिरी चालते गुप्त दान आहे. म्हणजे पाप करायचं आहे, परंतु मंदिरात गेल्यानंतर दान केल्यानंतर ते पाप धुवून जातं. अशी मनस्थिती आज प्रत्येक दानशूराची झालेली आहे. बरोबर, हे मला सांगायचं आहे. आणि शेवटी उद्योजकांच्या कंपन्या भावमोल तो सारखा. उद्योजकांच्या कंपन्या भावमोल तो सारखा. कंपन्यातली कुठलीही गोष्ट तिचा भाव वाढतच चाललेला आहे, पण कमी काही होत नाही. कुठलंही प्रोडक्ट आज डोंगरा एवढा भाव त्याला आहे, परंतु मी म्हटलंय की उद्योजकांच्या कंपन्या भावमोल तो सारखा, आणि बेमोल हिरवेगार येथे शेतकऱ्याचे रान आहे. उघड्या आभाळामध्ये तो स्वतःची सगळी दौलत त्या ठिकाणी पेरून टाकतो, आणि त्या ठिकाणी हिरवगार ते रान तो करतो, परंतु त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं रान हिरवगार राहून गेलेलं आहे, परंतु त्याला भाव मोल नाही. हे मला सांगायचं आहे. म्हणून अशी जी काही जिंदगी आहे, स्वप्नात जरी ते आपण खूप मोठी बघत असू, पण प्रत्यक्षात मात्र ती छोटी आहे. हे मला सांगायचं आहे. धन्यवाद. अशा प्रकारे ही गझल सदृश कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. लवकरच भेटूया आपण 6व्या भागामध्ये. धन्यवाद.